सर्वांना, मी वनिता। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पिठलं आणि भाकरी बनवणार आहे। त्यासाठी मी हे बेसन घेतले 1 वाटी आणि इथे मी मिरच्या, लसूण आणि कांदा घेतलाय। आपल्याला मिरच्या आणि लसूण छान असे आपण खलबत्त्यात ठेचून घ्यायचे। हे बघा, अशा मी मिरच्या मोडल्या आणि लसूण घालते त्यामध्ये आणि आपल्याला असं छान हे वाटून घ्यायचं आहे। कितपत तिखट पाहिजे त्यानुसार आपण मिरच्या घ्यायच्या। हे बघा, छान असं आपलं वाटून झालेलं आहे। तर चला आता आपण पुढे फोडणी देऊया। इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, थोडं जिरे टाकते, थोडीशी मोहरी टाकली, आलं आणि लसूण वाटून घेतलेले ते टाकले आणि छान आपल्याला परतवायचं आहे। कढीपत्ता टाकते। इथे मी कांदा घेतलाय चिरून आणि कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा, मी थोडी हळद टाकते, कोथिंबीर चिरलेली टाकते। कोथिंबीर पण छान परतून घ्यायची आणि आता बेसन घालून घेते त्यामध्ये आणि बेसन छान आपल्याला असं भाजून घ्यायचं त्यामध्येच। हे बघा, छान असं आपलं बेसन भाजून झालेलं आहे आणि अशा गुठळ्या तिथल्या तिथेच मोडायच्या, चमच्यानेच मोडायच्या। छान असं बेसन आपलं भाजून झालंय। आता मी कोमट पाणी टाकते त्यामध्ये। आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि सतत असं ढवळत राहायचं। 1 चमचा मीठ टाकते आणि छान असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, पिठलं आपलं असं मस्तच झालेलं आहे आणि आता घट्ट व्हायची सुरुवात झालेली आहे। सतत चमचा आपला त्यामध्ये ढवळत राहायचं। शिजण्यासाठी आता वरती मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं शिजू द्यायचे। इथे बघा, मी झाकण काढते। बघा, छान असं आपलं पिठलं झालेलं आहे आणि गुठळ्या बिलकुल नाही झाल्या। हे बघा, मस्तच असं घट्ट झालेलं आहे। चला आता आपण भाकरी घेऊया। मी भाकरी बनवते, त्यासाठी भाकरीचं पीठ घेतलं, 1 मोठी वाटी पीठ घेतलं। तर आता आपण मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेतलं, आता आपण भाकरी थापून घेऊया। भाकरी बघा, छान अशी थापून झालेली आहे। मी तवा ठेवलाय, तवा पण छान असा तापलेला आहे। भाकरी टाकून हे बघा, भाकरी मी छान अशी तव्यात टाकलेली आहे। भाकऱ्या पण आपल्या अशा छान तयार झालेल्या आहे। हे बघा, मी आता ताट तयार करते। त्या मस्त असा गरमागरम झुणका वाटीत काढून घेते काचेच्या आणि या सर्वजण जेवायला। आपल्याकडे भाजी नसेल तर झटपट बनणारं असं हे पिठलं आहे। गरम पिठलं आणि भाकरी आपली तयार झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।